रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पुन्हा एका नवीन प्लॉटवर आपण आलेलो आहोत. आजचा जो प्लॉट आहे सांगोल तालुक्यातील नाझरा ह्या गावामधील आहे. ह्या प्लॉटचा थोडंसं विशेष सांगायचं म्हटलं असं तर की पाठीमागच्या सीझनमध्ये हा प्लॉट पावसाळ्यामध्ये पकडला होता, पण शेतकरी बांधवांना ह्याचा खूप मोठं नुकसान झालं पावसामुळं आणि कुजवा आला. आणि कुजव्यानंतर सगळ्यानंतर पुन्हा अजून त्यांनी प्रयत्न केला की आपल्याला कळी निघाली पाहिजे, पण त्यांना कितीही प्रयत्न करून त्यांना कळी निघाली नाही. आणि त्या वर्षाचा जो त्यांचा प्लॉट होता ते पूर्णपणे फेल गेला. त्यानंतर आता आपण आपल्याकडे आल्यानंतर कशा कशा पद्धतीची ग्रोथ झाली, कशा कशा पद्धतीचा प्रोडक्टचा त्यांना कसा फायदा झाला हे आपण त्यांच्या शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकू. मी स्वतःचा परिचय करून देतो. मी हमीद शेख, सांगोल तालुक्यातील प्रतिनिधी. माझ्याकडे नाझरा, करंडेवाडी, उदनवाडी, हातीत, मंगेवाडी असेल, त्यानंतर जुनीने असेल, तिपेवाडीचा हा पूर्णपणे भाग माझ्याकडे आहे. आणि ह्या भागामध्ये आपण जे काही शेतकरी असेल ते त्यांना आपण कन्सल्टिंग प्लस आपल्या रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. तर आता सुरुवातीला आपण शेतकऱ्यांची पूर्णपणे ओळख करून घेऊ आणि त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टींची चर्चा करू. शेतकरी नमस्कार, तुमचं नाव आणि तुमचं पूर्णपणे ओळख करून द्या. माझं नाव रियाज सलीम शेख, राहणार नाझरा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ही आपली बाग किती वर्षाची आहे आता? 2 वर्षाचे. म्हणजे दुसरं पीक आहे माझं. पहिल्या पिकामध्ये तुम्हाला ह्याचा कसा काय अनुभव आला तुम्हाला पहिल्या पिकाचा? पहिल्या पिकामध्ये पहिली तर कली शेड झाली नव्हती माझी पूर्णपणे. आणि जे कली शेड झाली ते पावसामुळे कुजवेवर गेली. ओके, म्हणजे पाठीमागच्या वर्षी तुम्हाला फेल होती, पूर्णपणे फेल होता. फेल होती. बरं, ह्या वर्षी आपण जे आपले रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आपण वापरले, त्या प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा काय अनुभव आला आणि कसं काय पद्धतीने तुम्हाला वाटलं? हा, रामा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे खूप सारे आम्हाला वेगवेगळे फायदे झाले आम्हाला. सगळ्यात कल्ली निघाली फास्टमध्ये आणि सेटिंग बी झाले एकदम फास्टमध्ये. तुम्हाला त्याचा काय वेगळा अनुभव वाटतो तुम्हाला त्या गोष्टीचा? साईज बी व्यवस्थित आहे, सध्या साईज सुद्धा व्यवस्थित आहे. अजून साईजला आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण साईजला काम केलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्लॉटमध्ये तेलकटचा काय प्रादुर्भाव आहे का? नाही, ह्या झाडाला तेलकटापासून पहिल्यापासून नाही. आणि ह्या वर्षी ही बागीच्या आजूबाजूला शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात तेलकट आहे, पण आपल्या प्लॉटमध्ये नाही. आपल्या ह्या वापरल्यापासून काही सुद्धा तेलकटच नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट की तुम्हाला निमकरणचा तुम्हाला कशा पद्धतीचा तुम्हाला फायदा झाला असं वाटतं? निमकरणचा फायदा तेलकट वाचून आम्हाला संरक्षण भेटलं खूप प्रकारे, कारण की आमच्या आजूबाजूला खूप तेलकटचे बाग आहेत, पण आमच्या बागपत्र अजून आले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं. आणि यांच्याकडे अजून वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, ह्यांना आपण कमी पैशामध्ये, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कमी पैशामध्ये लो बजेट फायदा झाला. मागच्या वर्षी त्यांनी जेवढा खर्च केला होता त्याच्यापेक्षा आपण आता सुद्धा 10 ते 15% पेक्षा सुद्धा खर्च आपण कमी ह्या पिरियडमध्ये केला आहे. 75% खर्च आमचा कमी झाला ह्या वर्षी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईजमध्ये त्यांना काम अजून चालूच आहे. सोबत साईजच्या सोबत अजून काम आपण करणार आहोत. तो त्या तत्पूर्वी आपण चांगल्या पद्धतीनं हे फळांची तुम्ही जर क्वांटिटी बघितली, आता पेपर झाकल्यामुळे आपण प्रत्येक फळ बघू शकत नाही, पण क्वांटिटी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे फक्त एक झाड नसून पूर्णपणे इथून पाठीमागं किंवा पुढे बघितलं तुम्हाला लक्षात येईल की ह्या फळामध्ये ह्या फळामध्ये तुम्हाला ह्या खाली तुम्हाला लक्षात येईल की ह्या पद्धतीची फळं तुम्हाला दिसतील. साईज आहे अशी सायझिंग आहे आता सध्याला. ह्या पद्धतीची तुम्हाला सायझिंग दिसेल. कुठल्या बागेत काय कुठल्या पद्धतीचा प्रादुर्भाव ह्या बागेमध्ये आहे तुम्हाला असं वाटतं का? नाही, काहीच नाही. सर्वात महत्त्वाची तुम्हाला प्रोडक्ट सोबत आमच्या प्रतिनिधीकडून म्हणजे स्वतः माझ्याकडून तुम्हाला कशा पद्धतीचा तुम्हाला सपोर्ट मिळाला? खूप छान प्रकारे सपोर्ट भेटला आम्हाला. आणि खूप प्रमाणे आम्हाला समजावून किंवा काही गोष्टी काय करावं लागतात, कशासाठी करावं लागतं ह्या खूप प्रमाणे आम्हाला समजावून सांगतात. हे खूप प्रमाणे आम्हाला फायदा पडलेला आहे यांच्याकडून.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी शेतकरी म्हणत असतील की आम्ही चांगल्या पद्धतीनं त्याला कन्सल्टिंग करण्याचं जे आम्हाला आत्मविश्वास मिळतो ते आमच्या प्रोडक्टमध्ये मिळतो. कारण का आमच्या प्रोडक्टमध्ये जेवढा दम आहे की त्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीनं आत्मविश्वासाने बोलू शकतो की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचं 100% येणार आहे. ह्या वापरल्यानंतर तुम्हाला निमकरण वापरल्यानंतर तुम्हाला 100% तुम्हाला तेलकटचा अजिबात तुम्हाला प्रादुर्भाव होणार नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रोडक्ट असल्यामुळं ह्या प्रोडक्टमध्ये दम असल्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीने आम्ही सांगू शकतो की ह्या बागामध्ये रिझल्ट येणार म्हणजे येणार. तर इथून पुढे ह्या बागाचे आपण जे साईजमध्ये आल्यानंतर आपण किंवा हार्वेस्टिंगपर्यंत आपण हे जे ह्या प्लॉटचे पण व्हिडिओ बघणारच आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे साईजसाठी जे लागणारे प्रोडक्ट आहेत हे पण आपण कंटिन्यू ह्यांच्यासोबत करणारच आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांचं सगळ्यात महत्त्वाचं मी अगोदर आभार मानतो. कारण का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्या कंपनी बऱ्याच बाजारात असताना सुद्धा राम ॲग्रोटेकच्या कंपनीवर विश्वास ठेवून त्यांना त्या पद्धतीचा रिझल्ट आणून दिलाच आपण. त्यासोबत तिने आपला विश्वास ठेवला त्याच्याबद्दल तुमचंही आमचं आभार मानतो. खाल्ल्या बागेत मी वापरतो म्हणून जास्त सगळ्यात महत्त्वाचं हे तसे तर आपले जुने प्रोडक्ट वापरतात हे आणि ह्यांचे कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून ही बागाच्या क्षेत्रामध्ये आहेत. हे मुलं आता सध्या त्यांची सुरुवात आत्ता सुरुवात झाली पण ह्यांचे वडील जे आहेत ते 20 ते 25 वर्षापासून ह्या बागा क्षेत्रामध्ये आहेत. आणि त्यांनी पाठीमागच्या वर्षी चांगल्या पद्धतीने रिझल्ट बघितला. तर ह्या वर्षी त्यांनी पहिल्यापासून राम ॲग्रोटेकचे वापर सुरुवात केलेली आहे. त्यांचे काही प्लॉट तुम्हाला खाली रेस्ट पिरियडमध्ये सुद्धा प्लॉट दिसतील. रेस्ट पिरियडमध्ये आपण निमकरंज कापूर असेल जो आपण तेलकटसाठी प्रीमध्ये सुद्धा मारतो ते सुद्धा रेस्ट पिरियडमध्ये मारलेले प्रोडक्ट त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर करून घेतलेला वापरतो. तुम्ही सगळेजण राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरा आपल्या नुकसानापासून वाचा. धन्यवाद.